आजचा व्हिडिओ नवीन लोकांसाठी आहे, जे ट्रेडिंगमध्ये नवीन आहे आणि त्यांना डिलिव्हरी आणि इंट्राडेमधला फरक माहीत नाही आहे. त्यांच्यासाठी आज हा व्हिडिओ मी बनवला आहे. हा कॅनरा बँकचा शेअर आहे, जो 113 रुपयाला दिसतो. तर डिलिव्हरी आणि इंट्राडेमधला फरक मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामध्ये तुम्हाला त्याचा फरक बघण्यासाठी अगोदर तुम्हाला एक शेअर निवडायचा आहे आणि इथं दोन ऑप्शन दिसतात, बाय आणि सेल. ते बाय आणि सेलच्या ऑप्शनवरती तुम्हाला बायवरती क्लिक करायचं आहे. बायवरती क्लिक करण्या अगोदर तुमचं जर डीमॅट अकाउंट नसेल तर तुम्ही डीमॅट अकाउंट काढू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. येथे तुम्हाला बायवरती क्लिक केल्यानंतर डिलिव्हरी, इंट्राडे आणि पे लेटर असे 3 ऑप्शन दिसतात. त्यामध्ये समजा तुम्हाला डिलिव्हरीमध्ये घ्यायचं असेल तर 100 शेअर आपण घेतले तर 11,380 रुपयाला तो भेटते. आता 100 शेअर 11,000. तर डिलिव्हरीचा अर्थ असा होतो की तो शेअर तुम्ही आज घेऊन 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, 10 दिवसांनी जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही तो शेअर विकू शकता. ही डिलिव्हरीची सिस्टीम आहे, जी शेअर मार्केटमध्ये ॲप्लाय केली जाते. आता दुसरा ऑप्शन आहे इंट्राडे. इंट्राडेमध्ये जर तुम्हाला 100 शेअर सेम क्वांटिटी बाय करायचं असेल तर तुम्हाला डिलिव्हरीमध्ये 11,380 रुपयाला ते तुम्हाला परचेस करता येईल आणि इंट्राडेमध्ये चेक केलं तर तुम्हाला फक्त 2,276 रुपयामध्ये 100 शेअर भेटेल. तुम्ही म्हणाल हे असं कसं? कारण की डिलिव्हरीमध्ये आपल्याला मार्जिन भेटत नाही आणि इंट्राडेमध्ये आपल्याला 5x मार्जिन भेटतं. पण इंट्राडेमध्ये असा प्रॉब्लेम आहे की तुम्ही जर आज शेअर घेतला तर तुम्हाला आजच तो सेल आउट करावा लागतो. त्याच्यामुळे तुम्ही डिलिव्हरीमध्ये स्टार्टिंगला ट्रेडिंग करू शकता. इंट्राडेमध्ये जर तुम्ही तुमची पोझिशन मार्केट बंद व्हायच्या अगोदर एक्झिक्यूट केले नाही, म्हणजे ते शेअर्स विकले नाहीत, तर तुमचा ब्रोकर ते शेअर 3:20 वाजेपर्यंत किंवा 3:15 पर्यंत ज्याप्रमाणे ब्रोकरचा टायमिंग असेल, मार्केट बंद व्हायच्या अगोदर ऑटोमॅटिक ते शेअर विकले जातात. असा इंट्राडे आणि डिलिव्हरीमधला फरक आहे. तर तुम्हाला ट्रेडिंग करण्यासाठी सगळ्यात अगोदर डीमॅट अकाउंटची गरज असेल ते तुम्ही एंजल वनमध्ये काढू शकता, जे की फ्री आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन